लिगडे आहेत बिनतोंडाचे. पण मला एक सांगा, भाषण नरम करू का गरम करू? कसं करू? कसं करू? पाणी लावून करू की बिन पाण्याचं करू? थोडं मला भाषणापेक्षा कीर्तन जास्त येते, पण थोडं बोलत जा माझ्याशी. लक्षात. मला सांगा, हा डायलॉग तुम्ही ऐकला का? हे पिक्चर बघितला का? थोडा भैराव जरा ऐकत नाही मला. पिक्चरचं नाव कामात अभ्यास करा रे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. चला, एक मला एक शेर आठवला पहिल्यांदा स्टार्ट भाषण करण्यापूर्वी, कारण मी या कार्यक्रमाचा वक्ता आहोत. फॉर्मॅटच्या म्हणजे नियमानुसार मला पहिल्यांदा 4 ओळी आठवल्या. हमने मनुवाद को दिमाग में नहीं पाला. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. हमने शिको नका. हॅलो हॅलो, क्या बात. हमने मनुवाद को दिमाग में नहीं पाला, बुराई का कभी हमने खोला नहीं ताला. हमने मनुवाद को दिमाग में नहीं पाला, हमने बुराई का कभी खोला नहीं ताला. ये सच्चा भीम सैनिक है, संविधान के वास्ते कटेगा मगर झुकेगा नहीं साला. बरं वाटलं का? आवाज दे जरा. बरं वाटलं? पहिलं डायस दिसलं मला लाल कलरचा, कारण काल एक माझं नांदेड जिल्ह्यात भाषण झालं, लाल कलरचा डायस होता. थोडी धडकी भरली, कारण तिथं डायस होता आणि मी भाषण करत होतो. अर्धे लोक पळून गेले. भाषण सुरूच, परत अर्धे लोक पळून गेले. भाषण सुरूच, विचारपीठावरील अर्धे पळून गेले. भाषण सुरूच. आणि जाता 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 एकच सांड माझ्यासारखा 87 किलो वजनाचा एकलाच गालाला हात लावून भाषण ऐकत होता. मी थोडा सावध झालो. साला भाषण चांगलं झालं असतं तर सर्वजण थांबले असते. भाषण थांबिलं मी. भैया थँक्यू, धन्यवाद. सर्वजण तर गेलेत, किमान तुम्ही तरी माझी इज्जत राखली, धन्यवाद, थँक्यू. तो खडकून उठला, म्हणे दादासाहेब मी तुमचं भाषण ऐकण्यासाठी नाही थांबलो म्हणे. आता कोमातच जायची पाहिजे. जो एक होता तोही म्हणाला मी तुमचं भाषण ऐकण्यासाठी नाही थांबलो. मी त्याला आश्चर्यापोटी विचारलं, भाऊ मग कशासाठी थांबला? तर तो काय म्हणतो, दादासाहेब तुम्ही ज्या माईक मध्ये बोलता तो साऊंड माझा नेण्यासाठी थांबला. कसं आमच्याकडे पाहुण्याला बेइज्जत केल्या जात नाही म्हणे. म्हणजे हिसकावून घेणं चांगलं वाटत नाही भाषण करता करता. मला चांगलं वाटलं. इकडे तर असं माल लावलेलं दिसत नाही. कळते का माल लावणं म्हणजे? कळते का दारू पिणारे? म्हणजे वातावरण चांगलं आहे इकडे. थोडं राठोड साहेबांचं मार्गदर्शन असेल कदाचित असेल, कारण तिकडे खूपच राठोड साहेब काल तर ते भाषण करून देत नव्हते. एक जण म्हणे दारू पिणारे जाऊ द्या दादासाहेब, त्याला काही कळत नाही. मी असं कसं बोलता? कारण माझ्याकडे दारू पिदाडे कळते. ते म्हणे कसं काय? कारण परवाच राठोड साहेब दारू पिदाडे चौकात आलं म्हणे, माझं जे काम करेल त्याला मी 1 लाख रुपये देतो म्हणे. माझं जे काम करेल त्याला मी 1 लाख रुपये देतो. माझं जे काम करेल त्याला 1 लाख रुपये देतो. राठोड साहेबासारखे माझी खासदार आले, सांग म्हणे बेटा तुझं काय काम आहे? मला 2 लाख रुपये द्या म्हणे. 2 लाख देऊन 1 लाख कोणी घेईल का? लोक कळत नाहीत म्हणतात. परवा एक दारू पिणारा असा हॉटेलमध्ये गेला ना, हॉटेल मालकाला म्हणाला गरम काय? म्हणे गरम. ते म्हणे चहा अजून, कॉफी अजून, गरम काय? म्हणे दूध अजून, गरम काय? फज्जे खिचडी जिलेबी. तो म्हणे अजून गरम काय? हॉटेल मालकाला राग आला, इंगळ आहेत म्हणे इंगळ. दारू पिणारा म्हणला घेऊन या अन्य इंगळ. लोक म्हणतात दारू पिणाऱ्याला कळत नाही. काय केलं माहित आहे? दारू पिणाऱ्याने सुतानच बिडी काढली, ओढली, निघून गेला. लोक म्हणतात कळत नाही. असं मी विषयाकडे वळणार आहे. अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी मी सांगणार आहे, कारण टायटल आहे संविधान बचाव परिषद. बरोबर आहे? आणि मला साथ द्यायची जे फुले, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, वसंतराव नाईक, जय शिवालाल, संत बसवेश्वर सगळेच महापुरुष आहेत. त्यांच्या विचाराची जर औलाद असेल त्यांनीच मला साथ करायची, मला आवाज द्यायचा.
आरक्षेच्या अवलादीने आवाज द्यायचा नाही. कळलं का सूचना? अरे काय दाखली बसलं का? माझा आवाज ऐकू आला का? फक्त सूचना आरक्षेच्या अवलादीने आवाज द्यायचा नाही. फक्त तुम्हीच आवाज द्यायचा. केव्हा द्यायचा? मी जेव्हा असा हात करेन फक्त जात आहे म्हणायचं. जात हा शब्द मी फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या अर्थाने घेतोय. कळलं का तुम्हाला? फक्त असं जे फुले शाहू आंबेडकरी विचाराचं आहे त्यांनी असा हात वर केल्यानंतर जात आहे म्हणायचं. रेडी? चला मग मला तुमचा पावर बघायचा. मला माहित आहे इकडलं बियाणं ओरिजिनल आहे की नाही. मनवाद्यांना भिणार नाही. मनोवाद्यांना भिणार नाही. भीम सैनिकाची साथ आहे. मरेल पण पडणार नाही. ही आंबेडकरांची, ही आंबेडकरांची, ही आंबेडकरांची, ही आंबेडकरांची, ही आंबेडकरांची, ही आंबेडकरांची, ही आंबेडकरांची. जगत जगत समाजासाठी मरेल तर समाजासाठी अडवाला कापून काढण्यासाठी. अरे आजही महाराष्ट्रात शुभांच्या तलवारीचा धाक आहे. मरेल पण पडणार नाही. ही आंबेडकरांची, ही आंबेडकरांची, ही आंबेडकरांची, ही आंबेडकरांची. क्या बात है. पावरची माणसं आहे तिकडे. जरा सायलेंट प्लीज. एक 15 मिनिटाचं सहकार्य करायचं. गायनाचा कार्यक्रम रात्रभर होणार आहे. काही भ्यायची गरज नाही. अंदर की बात है. पोलीस वाले अपने साथ है. नाही चांगल्या कामाला मला मानवल्याचं कळलं. इथले पोलीस वाले, पोलीस प्रशासन अधिकारी साहेब ते चांगल्या कामाला सहकार्य करतात. मटका गुटका याला ते सहकार्य करत नाहीत. खासियत आहे मानव पोलीस स्टेशनची. हे 2-3 विषय मी अत्यंत महत्वाच्या ठिकाणी मांडणार आहे. आपण लक्ष द्या. हॅलो इकडे बघा. मी भाषणाला सुरुवात करतोय. भाषणाचं एक असतं. तुम्ही जर शब्दावर लक्ष दिलात तर शब्दातला मथितार्थ तुम्हाला समजेल. अन्यथा आमच्या तुषार भीम टायगर तुषारने एकदा तुषार दादाच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा. कारण हा टाळ्या म्हणजे त्याला आशीर्वाद आहे. तुषारला जातीसाठी माती खाणारा कार्यकर्ता आहे. तो आहे की नाही? जातीसाठी माती खाणारा आहे की नाही? कार्यकर्ते राठोड साहेब आमच्याकडे खूप आहे. तो जातीसाठी माती नाही, जातीच्या तोंडात माती घालणार. इकल तिकल फरक सांगायला. हा फरक आहे. बघा मी असं म्हणत होतो भाषण करताना शब्दावर लक्ष द्या. एका शब्दाचे 2 अर्थ निघतात. आपण स्वारी शब्द ऐकला का? SORR, SORR वार. स्वारी म्हणजे माफ करणे. बरोबर. बघा 2 अर्थ कसे निघतात. आता राठोड साहेबात आणि माझ्या जर भानगड झाली आणि मी म्हटलं सॉरी तर भानगड खतम. भानगड. आणि हॉस्पिटलमध्ये आपला पाहुणा ऍडमिट असताना आपण डॉक्टर साहेबाला विचारलं साहेब पेशंट कसा काय? ते जर म्हणला सॉरी तर माणूस निघले की 2 अर्थ. सकाळी मी या भाषणासाठी येत होतो तर एक नवरा बायको होते आणि नवरा बायको असल्याने त्यांचं एक म्हातारं होतं. त्याला औषध पाजवायची आणि औषध पाजताना काय झालं माहिती का? बघा 2 अर्थ कसे निघतात. औषध काढलं त्याच्या मुलांनी सुनबाई आल्या. कारण डॉक्टरनी तपासल्यानंतर सांगितलं होतं घरी गेल्यानंतर रोग्याला हलवून औषध पाजवा. डॉक्टरनी काय सांगितलं? रोग्याला हलवून औषध पाजवा. औषध पाजवायची वेळ आली. मुलांनी औषध काढलं. तो पाजविणार. त्याची पत्नी आली. अहो म्हणे डॉक्टर साहेबांनी तसं नाही सांगितलं. कसं? डॉक्टर साहेब म्हणाले रोग्याला हलवून औषध पाजवा. ते म्हणे असं का? पोराने 2 हात धरले म्हाताऱ्याचे. सोनाने 2 पाय धरले. लख 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 लख
औषध पाजवायची गरजच पडली नाही, जागीच गेले. म्हणजे होते की नाही असं. आणि म्हणून आपण सर्वांनी शब्दाकडे लक्ष द्यावं. मी मेन मुद्द्याकडे येतो. संविधान बचाव परिषद बाबासाहेबांच्या अवलादीनं मला एक सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अगोदर या देशात एक संविधान होतं. त्या संविधानाचं नाव संविधानाचं नाव फरक लक्षात घ्या. फरक तुम्हाला कळलं. संविधानाची ताकद. आम्ही बचाव का म्हणतो आणि आमची काय अवस्था होणार आहे बघा. बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर मनुस्मृती नावाचं संविधान होतं. जसं संविधानामध्ये प्रास्ताविक 22 भाग 395 कलमे 8 परिशिष्ट मूळ संविधानामध्ये आहेत, तसेच मनुस्मृतीमध्ये 12 अध्याय 2684 श्लोक अर्थात कलमा होते. बघा मी भाषण करतोय, तुम्ही ऐकताय. माझ्या बहिणीनो मला एक सांगा, येताना तुम्ही या कार्यक्रमाला कोणाला भिले का? कोणाची तुम्हाला भीती आहे का? नटून थटून आले की नाही का? तर बापाचं संविधान ना, बापाचं याची गरज आहे का? नाही ना. फक्त विचार करा मायानो, डोळे उघडतील डोळे. आम्ही नटून थटून आलो. हे माणसं तर बघा जसे याचे लग्न लावायचे, जसं काय सामूहिक वर वधू परिचय मिळावायचा सगळा आले की नवरदेवासारखी. आता कोण एवढ्याला वधू बघा. मजाकचा भाग सोडून द्या. संविधान बापाचा आहे. मी कसं नटावं, मी काय घालावं, हा माझा संविधानिक आधार आहे. मी काय बोलावं, मी कुठे राहावं, मी कुठे जावं, मला माझ्या बापाने दिलेला अधिकार आहे. जोर संविधान केलं, मनुस्मृती लागू झाली. एकच कलम सांगतो, झटका आहे तुम्हाला, झटका. कलम धडा पाठ लेसन किती 2 आणि कलम ज्याला श्लोक म्हणतात 270 मध्ये आज मनुस्मृती लागू झाली. या कार्यक्रमाचं आयोजन केलं. दादासाहेब फाळके भाषण करतोय. मनुस्मृतीने या कार्यक्रमासंदर्भात काय सांगितलं? धडा क्रमांक 2 कलम क्रमांक 270 मनुस्मृतीमध्ये एक जाती रजी जातीस तू वाचा धारून एक शिकणू जिवाय प्राप्त छंद जगणे पर्व हीच कळे कमाय ना. तिकडे बघू नका, काही नाही तिकडे, इकडे बघा. काय सांगलं मनुस्मृतीने? एक जाती रजी जातीस तू वाचा धारून एक शिकणू जिवाय प्राप्त छंद जगणे पर्व हीच. अर्थ लक्षात घ्या. मनुस्मृतीने काय सांगितलं? इथे, अरे इथे 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 ब्राह्मण सोडून. मनुस्मृती काय म्हणतं लक्षात द्या, डोळे उघडतील. 2/270 कलमामध्ये अरे इथे ब्राह्मण सोडून कोणी चांगलं गाणं, कीर्तन, भजन, भाषण ऐकण्याचा प्रयत्न केला, त्याच्या कानात उकळतं तेल टाका. फक्त फील करा, तुमच्या कानात उकळतं तेल टाकलेलं आहे. कसं वाटते? चांगलं वाटत असे हात उडे करा. आहेत नमुने येते सुद्धा, त्याच्या कानात करून तेल टाकल्याने त्याला चांगलं वाटते. मनुस्मृतीने सांगितलं 2/270 मध्ये अरे इथे इथे ब्राह्मण सोडून कार्यक्रम असेल, गायन असेल, कीर्तन असेल, भजन असेल, त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला तर त्याचे डोळे फोडा. तुमचे डोळे फोडल्याने चांगलं वाटते, ज्याला चांगलं वाटते त्याने हातोरे करा. मनुस्मृतीनं सांगितलं इथे मनुस्मृती लागू झाल्यानंतर भाषण करायचा प्रयत्न केला. आमच्या साहेबांनी भाषण केलं. राठोड साहेब भाषण करणार आहे, मी भाषण करणार आहो. कमी नाही मनुस्मृती सांगतो. बायानो ते महत्वाचं नाही तुमच्यासाठी. माती खायची वेळ येईल संविधान बदललं तर. मनुस्मृती या कार्यक्रमाच्या बाबतीत भाषण करताना काय म्हणतं? आता आमच्या साहेबांनी भाषण केलं, राठोड साहेब भाषण करणार आहेत, दादासाहेब फाळके भाषण करतोय. तर मनुस्मृती म्हणतं इथे ब्राह्मण सोडून SC ST OBC यांनी भाषण करायचा प्रयत्न केला, त्याची जीभ कल्ल्या सगळ्यात छोटा. मला सांगायचं तुम्हाला, उद्या मनुस्मृती लागू झाली
तर राठोड साहेबाची हिंमत आहे का भाषण करायची? आहे का? आहे. पण आज माझ्या बाबासाहेबांचं भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट आर्टिकल 19 एक सांगतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अरे मी काय बोलावं, मी काय मत मांडावं, हे फक्त आणि फक्त हा माझा अधिकार आहे, हा माझ्या बाबासाहेबांनी दिलेला आहे. फक्त एससी एसटी ओबीसी नाही सगळ्यांना. बरोबर आहे की नाही? आणि मग आम्ही लिहितोय तर संविधान बचाव परिषद. बचाव या शब्दाचा अर्थ काय? कोणीतरी धोक्यात आलं, कोण म्हणजे संविधान आलं, धोक्यात आलं म्हणजे काय आलं हे जर कळत नसेल तर या कार्यक्रमाची माती झाल्याशिवाय राहणार नाही. ते सांगण्यासाठी या ठिकाणी मला तुषारदादांनी बोललेलं आहे. एक सच्चा भीम टायगर. 20 वर्षापूर्वी सुद्धा मी इथं भीम जयंतीला आलो होतो. मी एक इमानदार कार्यकर्ता, जातीसाठी माती खाणारा कार्यकर्ता, आणि त्यांनी ठेवली संविधान बचाव परिषद. मला तुम्हाला विचारायचं, तुम्हाला तर काहीच माहित नसेल संविधान धोक्यात आलं कसं आलं आणि केव्हा आलं आणि आताच आलं का? नाही. जेव्हा संविधान बाबासाहेब लिहित होते, RSSचं एक मुखपत्र आहे ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं काय गरज आहे संविधान लिहायची. आणि या देशात पहिलं संविधान आहे ज्या संविधानाचं नाव मनुस्मृती, तेच लागू करा. एवढंच नाही, साल होतं 1950. पंढरपूर आपल्या सर्वाला माहित आहे. तेव्हाचे शंकराचार्य गिरीश शास्त्री यांची रामलीला मैदान पंढरपूरला सभा झाली. सभेत त्यांनी सांगितलं, मैंने सुना है कि या देश में नया संविधान आने वाला है, मैं ऐसे संविधान को मानता नहीं. उनका कार्यक्रम संपन्न हुआ. पत्रकारांनी घेरलं, म्हणे शंकराचार्य तुम्हाला माहित नाही आंबेडकर. शंकराचार्य बोलला, गिरीश शास्त्री नाही मला आंबेडकर काय माहित नाही म्हणे. पत्रकार सांगतात शंकराचार्य जगातले सर्वात मोठे विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हाला माहित नाही काय म्हणाला शंकराचार्य? मैं मानता नहीं आंबेडकर को. पत्रकारांनी विचारलं का? पॉइंट लक्षात घ्या, मानसिकता तेव्हापासूनची आहे, आताच नाही, फक्त आता डोकं वर काढतोय. शंकराचार्य म्हणाला आंबेडकर किती विद्वान असला तरी आम्ही मानत नाही, त्याचं संविधान मानत नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारला का? तर राठोड साहेब शंकराचार्य गिरीश शास्त्री म्हणाला आम्ही मनुस्मृती मानतो आणि आमच्या कायद्याने सांगितलं काय? लोकांना तुई वर्ध येत मुख बाऊर पाहतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र निर्वर्तित. समजलं का? बरं असं बसलो का कोणाला मातीत पुरायसाठी आल्यासारखे चेहरे? लोकांना तुई वर्ध येत मुख बाऊर पाहतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र निर्वर्तित. संपलं का? समजलं का? होय किंवा नाही म्हणा की हे समजलं नसेल त्याचा अर्थ आहे शंकराचार्यांनी म्हणलं की आम्ही आंबेडकर मानत नाही का? कारण मनुस्मृतीनुसार लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला दिलेला आहे आणि आंबेडकर म्हणजे गटारातून आलेलं दूध आहे, अशा दुधाला आम्ही मानत नाही. मानसिकता लक्षात घ्या राठोड साहेब, मानसिकता तेव्हापासून तेव्हापासून या भडव्याची मानसिकता संविधान बदलती. आणि मग त्यांच्यासाठी 2 शेर मला आठवल्या, तेरी रियासत और सियासत को हिला दूंगा, तेरी रियासत और सियासत को हिला दूंगा, तेरे संविधान बदलने के ख्वाब को खाक में मिला दूंगा. आरएसएस वालों, संविधान बदलने की कोशिश मत करना वरना जहां से निकला वही घुसाड़ दूंगा. सोपं आहे का संविधान बदलणं? तुम्ही बदलू देणार का संविधान? तुम्ही बदलू देणार का? तुम्ही संविधान बदलू देणार का? हे ना एका माईचं दूध पिलं तर संविधान बदलतो, संविधान बदलतो. बदलशील जीवापेक्षा काही मोठा आहे का? आहे का जीवापेक्षा? नंबर 2 बघा, ही पार्श्वभूमी सांगितली संविधान बदलायची. आणि 2 पॉइंट अत्यंत महत्वाचे सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. मी विचार करा मायानो, पहिले जे संविधानिक पदावर बसलेले होते ते संविधानाच्या विरोधात बोलायचे राठोड साहेब. कारण संविधानावर बसला नैतिकता येते की नाही, बांधिलकी येते की नाही. पण हे साले काहीच पाळत नाही संविधानावर बसलेले.
ते आईघाले अनंत कुमार हेगडे, तारीख होती, डेट वाईज बोलतो मी, 26 डिसेंबर 2017 कर्नाटक मध्ये भाषण करताना म्हणाला, कोण भाजपचा केंद्रीय मंत्री जो बाबासाहेबांच्या संविधान पदावर बसून बाबासाहेबांनी दिलेल्या मताचा अधिकार निवडून येऊन केंद्रीय मंत्रीपद झाला आणि 26 डिसेंबर 2017 ला कर्नाटक मध्ये एका सभेत म्हणाला, भारतीय जनता पार्टीचा खरा उद्देश या देशाचं संविधान बदलणार, हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य? कोण म्हणते? या देशाचा केंद्रीय मंत्री ज्याच्यावर संविधानाची जबाबदारी आहे, याला म्हणतात मायपाशी झोपून बापाला साक्ष ठेवणे. बरोबर आहे की नाही? ही मायपाशी झोपून बाबाला साक्षी ठेवणारी अवलाद संविधानिक पदावर बसून संविधानाला छेद देण्याचं काम करतोय. एवढंच नाही, दुसरा मुद्दा लक्षात घ्या. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले आणि त्यांनी 2000 साली साहेब सुप्रीम कोर्टाचे जज यांच्या अध्यक्षतेखाली एक संविधान समीक्षा गठन केलं होतं, आयोगाचं गठन केलं. म्हणे संविधान दुरुस्त करणं गरज आहे. अबे भडव्या, माझ्या बाबाची दूरदृष्टी हजारो वर्षाची होती. माझ्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान भाग 20 अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाची सुधारणा 368 मध्ये बाबासाहेब लिहितात, भविष्याचा विचार करून, देशाचा विचार करून, नागरिकांचा विचार करून संविधानात तुम्हाला बदलायचं नाही, हे चुकीचं आहे. संविधानात बदल करण्याचं कुठंच नाही, फक्त फेरबदल. काही वाटलं काढा घाला, कारण जे चुकीचं असेल तेव्हा बदल केला जातो. गाडी बंद पडली की तिला चालू केलं जातं. हे संविधानात बदल हा चुकीचा शब्द आहे. फेरबदल करण्याचा अधिकार माझ्या बाबासाहेबांनी दिला आणि मग त्या मला अटल बिहारीला वाजवायचं. अरे कशासाठी बदलायचं? संविधानात काय कमी आहे हे मात्र ते सांगत नाहीत. संविधान बदलायचं, संविधान बदलायचं, संविधान बदलायचं. एवढंच नाही मायानो, शेवटचा पॉइंट महत्वाचा अत्यंत. तारीख 14 ऑगस्ट 2023. आम माणूस नाही, एखाद्या अडाणी माणसाने संविधानाला जर काही म्हटलं तर आम्ही समजू शकतो त्याचा नादानपणा. एखाद्या जबाबदार माणसानं संविधानाला म्हटलं, तुम्ही सहन करणार आहात का? सहन करणार आहात? आवाज काढा, सहन करणार आहात? 14 ऑगस्ट 2023. साधा माणूस नाही, साधा. कोण होता माहित आहे? पंतप्रधानाचा आर्थिक सल्लागार, पंतप्रधानाला मार्गदर्शन करणार नाव होतं देवेगौडा. त्यांनी एक लेख लिहिला मिंटी या साप्ताहिकाला आणि सांगितलं, म्हणे आता नवीन संविधान लिहिण्याची गरज आहे का? नवीन संविधान लिहिण्याची गरज आहे का? नवीन संविधान लिहिण्याची गरज आहे का? त्याच्यासाठी 2 लाईन म्हणू का? म्हणू. हे संविधान बदलण्याची गरज आहे, त्याच्यासाठी 2 लाईन. छोटा हो या बड़ा आदमी का कद होता है. छोटा हो या बड़ा आदमी का कद होता है, मजबूत ढांचे को छेद देने वाला कलम रद्द होता है. छोटा हो या बड़ा आदमी का कद होता है, मजबूत ढांचे को छेद देने वाला कलम रद्द होता है. हमारे संविधान को बदनाम करने वाला सबसे बड़ा मादरचोद होता है. हे सांगण्यासाठी दादासाहेब तिथे आलेला आहे. ते म्हणतील ठीक आहे दादासाहेब, संविधान बचाव म्हणजे काय झालं एवढं सांगतो मी. नख लावणं चालू आहे, नख संविधानाला नख लावत असताना आवाज जर जास्त आला की थांबायचं. म्हणजे लोक जागृत आहेत आणि आवाज येत नसेल तर दाबतच जायचं, दाबतच, म्हणजे मरून जाईल. राठोड साहेब हे चालू आहे. गळा थोडा धरायचा, सायलेंट. झोपलेला असलं की ते मरेपर्यंत आहे करत नाही, आणि जागृत असलं हात जरी दिसला की करते की नाही. नख लावणं चालू आहे. पहिलं नख लावलं, तारीख लक्षात घ्या, 20 सप्टेंबर 2023. दिल्लीला G20 शिखर परिषद भरली. तुम्हाला माहित असेल, राठोड साहेबांना संविधानाचा अभ्यास आहे. आपल्या देशाचं नाव भारतीय संविधान भाग 1 द युनियन अँड टेरिटरी, संघ राज्य व त्यांची राज्य क्षेत्रे. आर्टिकल 1 मध्ये देशाचं नाव माझ्या बापाने लिहिलं, इंडिया दॅट इज भारत. बरोबर? म्हणजे मराठीत असेल, हिंदीत असेल तेव्हा भारत लिहितात, आणि जेव्हा इंग्लिश मध्ये लाईन असेल तेव्हा कशामध्ये लिहायचं? इंग्लिश मध्ये. बघा काय केलं त्यांनी, काय केलं बघा.
मायानो आणि बहिणीनो, तारीख चुकली, 9 डिसेंबर, सॉरी 9 डिसेंबर 2023. त्यांनी राष्ट्रपतीच्या समोर एक पाटी लावली बघा, हिंदू राष्ट्र करण्यासाठी. आणि इंग्लिश मध्ये लिहिलं प्रेसिडेंट ऑफ इंडियाने नाव शकाय ना, कारण प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताचे राष्ट्रपती म्हणले की मराठीमध्ये हिंदीमध्ये त्यांनी लिहिलं प्रेसिडेंट ऑफ भारत. एवढंच नाही, 20 सप्टेंबर 2023 ला या नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालं. राठोड साहेबाला माहित असेल, त्यांनी संविधानाचं वाटप केलं. मायानो आणि बहिणीनो बघा, संविधानाचं सगळ्या सदस्याला वाटप करत असताना संविधानाचा जो आत्मा आहे, प्रेमळ प्रास्ताविक उद्देशिका, त्यातलं धर्मनिरपेक्ष शब्द गाळला. तुम्हाला माहित असेल नसेल, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार भारताचा प्रास्ताविक आहे, संविधानाचा आत्मा आहे, आत्मा. आणि त्या आत्म्यातील धर्मनिरपेक्ष शब्द गाळला. तुम्हाला काहीच कळत नाही का गाळला, त्याचा अर्थ धर्मनिरपेक्ष म्हणजे हा देश जसा हिंदूचा आहे, संविधान सांगतं प्रास्ताविक हा देश जसा हिंदूचा आहे तसाच हा देश मुसलमानाचा आहे. हा देश जसा जैनचा आहे तसा हा देश बौद्धांचा आहे, सिखांचा आहे, जैनचा आहे, ईसाईचा आहे. धर्मनिरपेक्ष शब्द काढला म्हणजे ऑटोमॅटिक हिंदू राष्ट्र ची सुरुवात होतं आणि मग मनुस्मृती लागू करायला सुरुवात होतं. हे तुम्हाला मान्य आहे? परवा सदानंद पाटील नावाचा कार्यकर्ता भुकला. भुकते माणूस की कुत्रा? माणसं भुकतात की कुत्रे? काय आवाज नाव आहे तुमचं मानवऱ्याची पब्लिक म्हणले की माणसं भुकतात की कुत्रे? माणसं भुकतात की कुत्रे? माणूस नाही, कुत्रा भुकला. सदानंद पाटील नावाचा, त्याची संघटना छावा नावाची. आणि काय म्हणाला माहित आहे का? म्हणे संविधान जुनं झालं, बदलून टाका म्हणे. झालं का जुनं संविधान? जुनं झालं, जुनं झालं. या तुषार दादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताच्या सदानंद पाटलाला बोलायचं, संविधान बदलून तर सोड भाऊ, तुझ्या माईचा नवरा जुना झाला ते बदलशील का? माईचा नवरा जाऊ दे, तुझी बायको म्हणते मला हे जुनं झालं ते नाही, मग कसं करायचं? बायको म्हणली साहेब बस झाला, आता मला जुने झाला, चेंज करतो. बदलता येत नाही. ते बाबासाहेबांची कृपा करा. हिंदू कोड बिल मांडलं बाबासाहेबांनी आणि त्यानंतर हिंदू विवाह कायदा 1955 आला, म्हणून त्याची बायको आणि त्याची माई सुरक्षित आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आणि म्हणून मला जाता येतं. वेळ फार झाला, शेवट सांगतो मी, हिंदू राष्ट्र जर झालं तर कामात उकलतात ते डोळे फोडले जातील, हात छाटले जातील, सगळ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल. म्हणून मान्यवरांनी सांगितलं ही शेवटची लढाई आहे. भाजपवरचे सगळेच बघा, भाजपवरचे सगळं आता जर झोपलं, आता जर भावनिक झालं तर येऊ द्यायचं का गळ्यात मडकं? मायानो दुगना झाडी येऊ द्यायचा नाही ना. तर आता एवढंच लक्षात घ्यायचं, बाकी सगळी लोकशाही संपविण्याच्या मार्गात, हिंदू राष्ट्र करण्याच्या मार्गात. म्हणून याच्या पुढे फिट करायचं, मेंदूमध्ये फिट. येणाऱ्या इलेक्शन मध्ये जे संविधानाचा विरोधक तो आमचा, जो संविधानाचा विरोधक तो आमचा, जो संविधानाचा विरोधक तो आमचा. नावच घेतो भाजपच आहे, बाकी कोण आहे? कशाला घ्यायचं? आणि म्हणून मी आता सांगितलं, मी मनाचं काही फेकत नाही. हिंदू राष्ट्र तुम्हाला परवडत नाही. तुमच्या माझ्या या देशातल्या सगळ्याच्या बापानं सांगितलं. सोर्स मटेरियल डॉक्टर आंबेडकर, खंड क्रमांक 1, पान नंबर 241 वर बाबासाहेब म्हणतात या देशाला हिंदू राष्ट्र केलं. बघा बाबासाहेबांचा ग्रंथ सोर्स मटेरियल डॉक्टर आंबेडकर, खंड क्रमांक 1, पान नंबर 241 वर बाबासाहेब म्हणतात या देशाला हिंदू राष्ट्र केलं तर नंबर 1 लोकशाही, नंबर 2 धर्मनिरपेक्षपणा, नंबर 3 न्यायालय, नंबर 4 निवडणुका, नंबर 5 मतदान. याचा मर्डर होईल, मर्डर. विचार करा, म्हणजे संपुष्टात येईल. कोर्ट संपुष्टात, जिथं तुम्ही न्याय मागता. मतदान तुम्हाला कोण आपल्याला पुत्र विचारतं? तुम्हाला फक्त मतदान बाजूला काढा, विचार का कोणी नाही. आणि म्हणून मायानो आणि बहिणीनो, तुम्हाला माहित आहे एखाद्या गरीब घरची पोरगी आली, तिचं लग्न झालं, 19
आई आणि वडील 2 मिनिटं दवाखान्यात गेले. दवाखाना लावून ऑपरेशन थिएटर मध्ये एकच पोरगी पोरीवर ऑपरेशन केलं आणि तेच बाळ त्याची तब्येत खराब आहे. ते डिलिव्हरीला गेलं. 9 महिने 9 दिवस झाले. आई वडील गेटवर थांबतात. ऑपरेशन थिएटरच्या डॉक्टरचं आगमन झालं. आई वडिलांनी पकडलं. डॉक्टर साहेब आमची मुलगी कशी आहे, डिलिव्हरी झाली का? डॉक्टर काहीच बोलत नाही. आईनी पुन्हा विचारलं, डॉक्टर साहेब आमची मुलगी तिची डिलिव्हरी झाली का, बाळ कसं आहे? डॉक्टर काहीच बोलत नाही. बाबांनी विचारलं, डॉक्टर साहेब सांगा ना, पोरीची डिलिव्हरी चांगली झाली, बाळ कसं आहे? डॉक्टर काहीच बोलत नाही. 4थ्या वेळी आईनं हंबरडा फोडला. सांगा ना डॉक्टर साहेब माझं पोटचं बाळ कसं आहे? तेव्हा हळूच डॉक्टर बोलला, हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझा मेसेज आहे. काय म्हणाला? बाईचं बाळ लेकरू आडू आलं. डॉक्टर साहेब बाईचं बाळ आडू आलं. मग डॉक्टर साहेब म्हणाले, लवकर सांगा आईला वाचवायचं की बाळाला? आज हाच प्रश्न तुमच्या समोर आहे. ते सांगणार आहे मी शेवटी 1 मिनिटाच्या लाईनीमध्ये. दोघे काही बोलत नाही. आई म्हणाली, डॉक्टर साहेब कोणाला मारावं? पोरगी आमचीच आणि बाळ आमचं. डॉक्टर साहेब कोणाला मारावं? डॉक्टर साहेब म्हणतात, लवकर विचार करा, आई जाईल आणि बाळ जाईल. तेव्हा आई म्हणाली, डॉक्टर साहेब बाळाला कसं मारावं? त्याला वाटत नाही. जन्म घ्यावं, आईच्या कुशीत खेळावं, पोटाला धरून फिरावं, आजी आणि आजोबाच्या पोटाला धरून फिरावं, सुंदर जग बघावं. डॉक्टर चिडले, लवकर सांगा. तेव्हा आई आणि बापानी काळजावर दगड ठेवून सांगितलं, बाळाला मारून टाका. मला तुम्हाला विचारायचं, का बरं? बाळानं काही चूक केली होती का? बाळाचा काही दोष होता का? का म्हणाले असतील मायानं आणि बहिणीनं? त्याचं सर्वात मोठं कारण बाळ यासाठी मला म्हणाले, बाळाला जर वाचविलं तर बाळ दुसरी आई पैदा करू शकत नाही, पण आई जर वाचली ती 1 नाही 10 बाळ तयार होती. यासाठी बाळा वाचव. आणि म्हणून उद्या तुम्ही मेला काही फरक पडणार नाही. हा दादासाहेब शेळके मेला काही फरक पडणार नाही, पण संविधान जर गेलं ना, तुमच्यावर बॉम्ब टाकायची गरज नाही, तुम्हाला गोळीनं मारायची गरज नाही, सगळे तुम्ही मेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या संविधान परिषदेच्या निमित्ताने जसं बाळ आलं तसं संविधान विरोधकांना कापण्याचं काम आपण सर्वांनी करावं. एवढंच सांगतो, थांबतो. जय भीम, जय संविधान.